दरम्यान देश सध्या एकाधिकारशाहीकडे वाटचाल करतोय असं चित्र आहे असं शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलंय। तर 3 पक्षांनी मिळून उमेदवारी दिली, अजूनही काही पक्षांमध्ये लोकशाही जिवंत आहे असंही शाहू महाराज म्हणतायत। तर महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या इतका अस्थिर कधीच झालेला नव्हता असंही शाहू महाराज यांनी म्हटलंय। राज्य स्थिर असलं पाहिजे, त्यासाठी फोडाफोडी नको, शाहू महाराजांचं वक्तव्य। स्वतः शाहू छत्रपती महाराज आहेत, बोलूयात। महाराज, काँग्रेसकडून आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे। देशातली परिस्थिती नेमकी कशी वाटते तुम्हाला आता ह्या सगळ्या आघाड्यांवर? एक तर निश्चित दिसतंय की आपण एकाधिकारशाहीकडे निघालोय। आपण स्वीकारली आहे लोकशाही। लोकशाही अजून काही बंद झालेली नाही आहे, पण दिशा आपली तिकडे आहे। मग त्या दिशेने न जाता आपण लोकशाहीकडे पुन्हा मागे राहिलो पाहिजे। लोकशाहीच्या दृष्टिकोनातूनच सगळं व्हायला पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने मला जी आता उमेदवारी मिळालेली आहे, मी दिल्लीला किंवा मुंबईला न जाता ही उमेदवारी मिळालेली आहे। हेच याच्यातच आपल्याला अजून लोकशाही काही पक्षांमध्ये टिकली आहे असं दिसतंय। शरद पवार यांनी मध्यंतरी तुमची भेट घेतली, उद्धव ठाकरे यांनी देखील 2 दिवसापूर्वी तुमची भेट घेतलेली आहे। काय नेमक्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यांनी? काय नेमकी चर्चा? फार डिटेल्समध्ये न जाता एवढं मी सांगू शकतो, त्यांची इच्छा प्रकट केली त्यांनी आणि त्यांनी विश्वास प्रकट केला। कसं बघता तुम्ही एक छत्रपती घराण्यातील व्यक्ती म्हणून? कारण ज्या शाहू महाराजांनी समतेचा संदेश, शाहू महाराजांनी आपल्याला समतेचा संदेश दिलेलाच आहे आणि तोच संदेश आपला सर्वांनी मान्य केलेला आहे। आता राज्यातलं एकूणच राजकीय वातावरणाकडे कसं बघता? कारण 2 पक्ष, महत्त्वाचे 2 पक्ष फुटले, त्यानंतर काय नेमकी अभूतपूर्व परिस्थिती आली आपण बघितलं। कसं बघता या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही, जे राजकारणात जे काही सुरू आहे? महाराष्ट्रापुरती जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र एवढा अस्थिर कधी झालेला नव्हता। राजकीय दृष्टिकोनातून अस्थिर, एका पक्षाचे 2 पक्ष, 3 पक्ष फुटलेले आणि अशा तऱ्हेने काही यांना फोडले गेले, काही फुटले आणि अस्थिरता निर्माण झाली। काही एकदम पाटेच्या वेळेस त्यांच्या शपथविधी होतात, असं तऱ्हेने वेगवेगळ्या तऱ्हेने हे जे झालेलं आहे हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही। दुसरा एक प्रश्न म्हणजे देशात असेल किंवा राज्यात असेल, आरक्षणाचा मुद्दा एक गंभीर बनतोय। मग तो धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, त्यावरून देखील अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते। कसं बघता एकूणच आरक्षणासाठी जे काही सुरू आहे राज्यात? आरक्षणासाठी जे काय चाललंय, आरक्षण सगळ्यांना पाहिजे याच्याबद्दल काही प्रश्न नाही, पण ते देताना ते पुन्हा कोर्टात टिकलं पाहिजे। आणखीन उगाच काहीतरी देऊन असं एकदा 2दा 3दा असं झालेलं आहे आणि तो प्रश्न अजून सुटलेला नाही। आणि जेवढं शासन म्हणते आम्ही हे दिलंय, हे ते दिलंय, जे दिलंय ते तरी द्या, अशी परिस्थिती झाली पाहिजे। तुमच्या रूपानं काँग्रेस बऱ्याच वर्षानंतर ही निवडणूक लढवते, कोल्हापूरची जागा लढवते। कशा पद्धतीनं प्रचाराची यंत्रणा असणार आहे आणि कोण कोण साधारण प्रचारासाठी आपल्या येणार आहेत कोल्हापूर? ते जिल्हा अध्यक्ष आहेत, आणखीन जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते बघतील। संभाजीराजे सुद्धा ही निवडणूक लढवायला आग्रही होते, मात्र आता तुमच्या प्रचारासाठी अगदी पायाला भिंगरी बांधलेली आहे त्यांनी। काय नेमकं? आता ते प्रचारात ॲक्टिव्ह आहेत एवढं मला माहीत आहे। आणखीन ते त्यांना जे वाटतंय, आता कर्तव्य वाटतं ते करतायत। जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।